मॅडम, गुरुनाथ सुभेदार, मला इथनं फोन आला होता, त्यांना इथे ऍडमिट केलंय. कुठल्या रूम मध्ये ते? गुरुनाथ सुभेदार 103 या रूम मध्ये. हां, थँक्यू. अहो, काय झालं तुम्हाला? बरे आहात ना तुम्ही? अहो, असं काय करताय तुम्ही? अंधेरीला काऊन गेलात? ऑफिस मध्ये जाणार होतात ना? तुमच्या बरोबर कोणी नव्हतं का? बरे आहात ना? राधिका, अगं ठीक आहे, मी थोडं पायाला लागलंय, तू जरा शांत हो बरं. अहो, शांत काय? केवढं लागलंय तुम्हाला? मिस्टर सुभेदार. हे ही मी यांची बायको. अच्छा 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 अच्छा. डॉक्टर, काय झालंय यांना? हे एवढं प्लास्टर गिस्टर काऊन केलं? मिसेस सुभेदार, अहो शांत व्हा. अहो त्यांना काहीही झालेलं नाहीये. अहो थोडक्यात निभावलं. अहो त्यांच्या पायाला थोडस हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय. थोडं काय जास्त काय, पण वेदना तर होतातच ना माणसाला. नाही नाही, घाबरायचं काही एक कारण नाहीये. लगेच बरे होतील ते. काय आहे, पडल्यामुळे त्यांच्या हाताला आणि पायाला थोडासा मुका मार लागलाय आणि काही नाही. मिस्टर सुभेदार, हो. येतोय मी. हो. हसमुख येत नाही डॉक्टर? हो, जरा जास्तच. डॉक्टरांचं काय घेऊन बसलीस? इथे मला हसावं की रडावं तेच कळत नाहीये. तिथे त्या श्रेयस आणि चन्याचं काय झालं असेल देव जाणे. पण तुम्हाला बरं वाटतंय ना आता? हा, नाही काही दुखत नाहीये ना? नाही, ठीक आहे मी. आजचा दिवस काहीतरी विचित्रच आहे. काय झालं असं दिवस म्हणायला? आवाज ते शन्याकडे गेले होते ना? राधिका, तू शनयाकडे कशाला गेलीस आता? हे ना मला अजिबात आवडलेलं नाही. काही अर्थ आहे का याला? जे काही कपडे काही वस्तू राहिले होते आपल्याकडे म्हणून तेवढेच द्यायला गेले, बाकी काही नाही. तू पण ना, आता हे सगळं ऑफिसला आणून देता आलं असतं ना तुला. घरी जायची काय गरज होती? तू हे बघ, मला हे अजिबात आवडलेलं नाही. बरं, शांत शांत. तुम्हाला चहा हवाय का? काही खायला आणून देऊ का तुम्हाला? काही नकोय मला. ते काय झालं मग पुढे? कुठे काय? नाही, तू सांगत होतीस ना, काय काय झालं मग पुढे? हा, कोण होतं तिथे माहितीये का? श्रेयस. श्रेयस होता तिथे. अरे बापरे, श्रेयस शनयाच्या घरी? ओ, मी म्हटलं त्याला, हे असं नुसतं भेटणं बरोबर नाही हा श्रेयस. नाही, आता लग्न करून टाका, वाटल्यास मी करते मदत. तू छान आहे. नाही, करच. बघ जरा. हो, बघणारच आहे मी त्यांच्या लग्नाचं. चहाचं बघ म्हणतोय, चहा. अहो, आता नको होता ना तुम्हाला चहा? आता गरज वाटते मला. बर, तुम्ही एकटे थांबाल ना इथे? आता हा पाय घेऊन कुठे जाणार मी? असं नाही, आणते. चला, सुटलो. राधिकाचा विश्वास बसलाय. श्रेयस आणि शनयाचा अफेअर आहे. वा, जमतंय की मला. फक्त या गोंधळात पायाची वाट लागली. ठीक आहे, तेही पथ्यावरच पडलंय म्हणायचं. वा गुरुनाथ. सीसीटीव्ही कुठे? सीसीटीव्ही कोण? जेनी. काय तू नाव? शनाया, मी तुला फोन करणारच होते. पण तुम्हाला काही कळलेलं दिसत नाहीये. काय? शनाया, गुरु सरांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? हो. हो. अरे पण कधी? मला तर काहीच कळलं नाहीये. शनाया, तुला कसं कळेल हे? गुरु सर तुझ्याशी बोलतात का? नाही ना. अरे तू गप्प बस रे, मला आत्ताच्या आत्ता गॅरीला भेटायचंय. शनाया, जरा थांब. तुला काही कळत नाहीये का सिच्युएशन? अजिबात. तू एवढा कूल कसं काय वागू शकतोस?
मी तिला समजावतो. तू कर तुझं काम. हा ओके ओके. शनाया, काय मूर्खपणा चाललाय? समजून घ्यायचं नाही असं ठरवलंच आहेस का? ए काय समजून घ्यायचंय मी? इमर्जन्सी कळत नाही का तुला? ठीक आहे, ठीक आहे. आत्ताच्या आत्ता जा तिकडे आणि त्या सगळ्यांना सांग की गुरु सर माझ्याकडे आले होते आणि टॉयलेटच्या पाईप वरून खाली उतरताना ते पडले आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. तो पाईप वरनं पडलाय खाली आणि तुला माहिती होतं, तू सांगितलं का नाहीस मला एवढा वेळ? आणि चॉल बिकॉज ऑफ यू डंबो. माझ्यामुळे काय? हा, एकतर मी तुम्हाला मदत केली वर मीच वाईट. हो छान मदत केलीस तू. गप रे, मला ऐकायचं नाही तुझं काही. काय ऐकायचं नाहीये? हे सगळं तुझ्यामुळे झालंय, कळलं का? तुझ्या हट्टामुळे झालंय हे सगळं. मी सांगितलं होतं पाईप वरून चढ उतर करायला. तू सोड गप्प बस, मी जाते घराला भेटायला. तू ऐकून घे. तू आता तिकडे गेलीस ना तर सगळ्यांना कळेल की तुझ्यात आणि सरांमध्ये पॅचअप झालाय. ऑल राईट. आपण जाऊ संध्याकाळी 2 जण एकत्र हॉस्पिटलमध्ये सरांना बघायला. आणि तसे आपण राधिका वहिनींना सांगितले की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. याला गळ्यात मारलंय माझ्या. हॅलो, कुणीही गळ्यात वगैरे मारलेलं नाही, कळलं ना? एक तर तुमच्यामुळे मी अडकलोय. तू जरा थांब, तू जरा गप्प बस 2 मिनिटात. सगळं ना फार चुकीचं होतंय सकाळपासून यार. खूप स्ट्रेसफुल झालंय सगळं. आय नीड टू स्ट्रेस इट. मला पिझ्झा मागव. हो मला पिझ्झा खायचा आहे. कोणाचं काय तर हिचा पिझ्झा काय? मागवतो. हा? थिन क्रस्ट. येस मॅम. गुरु काय झालं बा? तू शांत हो. आय एम ओके. मला काही कळू द्या. काव आधी का असं कसं झालं काय गुरु? काही नाही, बारीक पायाला लागलंय. केवढं मोठं प्लास्टर झालं बा. काव बाई. आई शांत व्हा बरं. मला एक सांग, नेमका ऍक्सिडेंट झाला कुठे? अहो महाजनी भाऊ कुठं झाला ते का करायचं बरं आपल्याला? कसं झाला ते विचार. कसं झालं गुरु? का झालं सांगत? आई आता परत तेच काय ग? तीच राम कहाणी किती वेळा सांगायची? कुठे झाला, काय झालं? आता झालंय ना एकदाच, तर जाऊ दे ना, ते सोड ना. पेशंटला आल्याला हे विचारायचं का कसं झालंय? काय नाही, मी ओके, मी सांगतो ना, काही नाही त्रास. हा बरं वाटते म्हणे, बरं वाटते. केवढं मोठ्याला लागलंय पाय, बरं पाय तुटला असतं मग. मला तर किती काळजी वाटून राहिली तुझी. आई शांत व्हा बरं. नाही मी बोलले डॉक्टरांशी, बरे होतील हे. काही नाही, 2 दिवसांचा प्रश्न आहे. 2 दिवसात बरं वाटायला लागेल त्यांना. या इन्स्पेक्टर साहेब, या. मी म्हणत होतो ना, हाच तो पेशंट. इन्स्पेक्टर काहून आले? काय झालं? यांचा अपघात झाला. सगळं अपघात झालं म्हटलं की पोलीस केस आले, त्यामुळे आम्ही इथे आलो. गणपत, यांचा जबाब लिहून घे. जबाब कसला सर? काय जबाब? तुम्ही सगळी माहिती सांगा. ऍक्सिडेंट कसा झाला, कुठे झाला, काय झालं होतं, हे सगळं लिहायला नको? आओ पण या सगळ्याची काय गरज आहे? असं कसं? गरज आहेच. ओ मी मगाचपासून तेच तर विचारतोय. बोला इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही विचारा काय विचारायचं ते. सांग रे. कुठे राहता सांगा बरं लवकर. तुम्ही सांगावंच लागेल, बोला. ते साहेब, ते पटापट बोला हो, आम्हाला वेळ नाही. बोला लवकर. कुठे राहता आपण? गोरेगावला, गुलमोहर सोसायटी 404. कुठे निघाला होतात तुम्ही? ऑफिसात जात होते ते. तुम्ही मध्ये बोलू नका, त्यांना बोलू दे.
हो साहेब, ऑफिसला निघालो होतो मी. कुठे ऑफिस तुमचं? सांताक्रूज. अहो तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला सांगितलंय ना कुठे तुमचं ऑफिस. हो साहेब, आता मी सांगितल्याने ऑफिसचा पत्ता बदलणार आहे का? सॅन्टा क्रूज आहे तर सॅन्टा क्रूजला चाललो होतो ना ऑफिसला. अच्छा, मग ऍक्सिडेंट झाला कसा? म्हणजे तुम्ही रस्त्यावर चालत होतात का वाहनात होतात? तुमच्याकडे कुठली गाडी आहे? कार आहे माझी. तुम्ही कारमध्ये होतात का जेव्हा तुमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा? अगदी मनकोडे आहात तुम्ही. माझ्या मनातलं बोललात. अपघात झाला तेव्हा हा जर गाडीत होता तर मग गाडीला का नाही काही झालं? आणि ह्याच्या पायाला कसं लागलं? सांगा ना. हा, मी सांगतो. काही नाही, काय झालं, मी कारने चाललो होतो, माझी कार बंद पडली आणि कार बंद पडली म्हणून मी पायी पायी जायला लागलो आणि अचानक तिकडून. काय तिकडून? बोला ना काय. ऍक्सिडेंट झालाय असं सांगितलं तर हे सीसीटीव्ही फुटेज चेक करतील. तिकडून एक माणूस केळी खात आला हो. ते केळीचं साल त्याने फेकलं, मी त्याच्यावरून घसरलो आणि खड्ड्यात पडलो. बाप्पा. आणि आजकाल मुंबईचे खड्डे तर तुम्हाला माहिती आहे ना, हे असं झालं सगळं. बापरे, म्हणजे खड्ड्यात पडून एवढं लागलं. काय हो डॉक्टर, तुम्हीच बोलला होता ना ते ऍक्सिडेंट केस आहे म्हणून. मी बोललो होतो. नाही, हे म्हणाले अपघात झाला, मी नाही. मग आता कशाला स्टेटमेंट बदलता? नाही, हे बघा, स्टेटमेंट नाही बदलते मी आता. ऍक्सिडेंटलीच केळीच्या सालावरून घसरलो ना, मग त्याला ऍक्सिडेंटच म्हणणार. मी कधी म्हणालो गाडीने ऍक्सिडेंट झाला? हो, तुमचंही म्हणणं बरोबर आहे. अशी कुठे केस बनती का डॉक्टर? हा? उगाच आमचा वेळ वाया घालवला ना. पोलिसांचा असा वेळ वाया नाही घालवायचा. ठीक आहे, येतो आम्ही. चल रे गणपत. पिढा गेली. डॉक्टर, यांना घरचं जेवण देऊ का? हो. देऊ शकता तुम्ही. देऊ शकता. डॉक्टर बरे आहेत ना? हसमुख आहे ताई. बरं असते. हसतमुख डॉक्टरांचा वावर असला ना की माणूस लवकर बरा होते. राधिका, मी येते डबा घेऊन. हा, तू बस याच्या जवळ. ए, तुम्ही काहून जाताय? मी जाते ना. घरी जाते, डबा बनवते आणि घेऊन येते ना. तू बस ना मायाच्या जवळ. मी अशी जाईन ना अशी येईन. महाजनी भाऊ आहेत ना माझ्यासोबत. महाजनी भाऊ, आपण जाऊन येऊ नाही परत. नाही गुरुनाथ, मला एक सांग, तू जर गाडीमधनं खाली उतरलास. आई, मला आता भूक लागेल ना, तुम्ही या ना पटकन जाऊन. हा, हो, हा? चल जाऊ. येते. हा, बरं आई. काळजी घे बाबा. येते. हा, लवकर या आई. गॅरीला बघायला जायचं होतं. मग नंतर शॉपिंगला पण जायचं ईशी सोबत. यार काय करू? मला इथून निघायचंय. काम करायचा पण कंटाळा आलाय. तर गॅरी पण नाहीये. माझं काम कोण करणार? ओल्ड फर्निचरने कामाचा रिपोर्ट मागितला तर काय देऊ? थिंक ऑफ समथिंग. Get out of here. Sir,
ती ज्युपिटर यांची फाईल देता का हो जरा प्लीज? ज्युपिटर ज्युपिटर हा घे. थँक्यू सर. अरे शना शना काय झालं बाळा उठ 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 उठ. सांभाळ सांभाळ लागलं का तुला उठ 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 बस इकडे बस. ये सांभाळ सांभाळ बस आधी बस बस तू आधी सावकाश ए ए ए, ए. हे घे पाणी पाणी पी पाणी पी सावकाश. कसं कसं वाटतंय हा सर ओके सर. ते जरा चक्कर आली मला. चक्कर तू तू सकाळपासून काही खाल्लंयस का हे पण नाही तर तू एक काम कर तू थोडीशी आता कॉफी घे बरं वाटेल तुला मी रघुला कॉफी आणायला सांग. नाही सर नको मला काही कॉफी वगैरे. ते सर डोळ्यासमोर ब्लॅक ब्लॅक आलं एकदम माझ्या. ब्लॅक ब्लॅक हा 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 तुझ्या डोळ्यासमोर अंधारी आली चक्कर येते ना तुला. ए शनाया तुला तुला काही बीपीचा वगैरे प्रॉब्लेम आहे का मी डॉक्टरना बोलवतो. ओ सर नाही नको नको कशाला बघ, डॉक्टर बघ. सर. का तू उठलीस तुला मी सांगितलं होतं ना नको बस बघू तू का उठतेस तू आणि डॉक्टरला बोलवतो ना मी. नाही नाही सर ते डॉक्टर वगैरे नको काही. ते ऍक्च्युली माझे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांचंच औषध घेतलं की मला बरं वाटतं सर. असं म्हणतेस आणि सर ते उन्हात ना आले ना मी त्यामुळे ते ऊन वगैरे जरा. हो बाळा खरं आहे सध्याचा हा उन्हाळा इतका असह्य आहे त्याचाच त्रास झाला असणार तुला. सर मला खूप अनइझी होतंय सर. मी तुला थंडगार सरबत देऊ का हा बरं वाटेल हा नाही नाही सर सरबत नको मला. मी सरबत घेतलंय आणि मी एक ऍसिडिटीची गोळी पण घेतली आहे पण तरी कसं तरी होतंय हो. एकंदरी आजचा सगळा दिवसच डल आहे. तिकडे गुरु सर ऍडमिट आहेत. आई ग सर डोकं दुखतंय खूप. बाळा हे बघ तुला तुला खूप अनइझी वाटत असेल ना अगदीच बरं वाटत नसेल ना तर तू घरी गेलीस तरी चालेल बाळा. हा घरी जातो ऐक माझं घरी जातो. नाही सर नको सर. काम आहे ना खूप. मी काम करून जाते. काय शनाया तू कामाची चिंता नको करूस आम्ही आहोत ना इथे. तू माझं ऐक तू घरी जा बघू. नको सर आधी स्टाफ कमी आहे आपल्याकडे. इट्स ओके. असं काय करतेस वेड्यासारखं तू मला बाबांसारखं मानतेस ना आणि तुझ्या बाबांचं ऐकतेस की नाही मग माझं नाही ऐक ना. जा पण सर काम सर. ठीक आहे बाळा हे बघ तुला झेपेल तसं जमेल तसं कर हा ठीक आहे. अहो सर सर. शनाया तरी मी तुला सांगतोय तू का ऐकत नाहीयेस माझं. तुला आता आरामाची आवश्यकता आहे तू जा बघू. तू आधी घरी जा आणि आराम कर हा चल. खरंच सर मी जाऊ घरी. हो अगदी मनापासून सांगतोय जा हा जा. थँक्यू सर. सांभाळून जा. सर तुम्ही खरंच माझ्या बाबांसारखे आहात. यू आर सो काइंड. मी रघुला पाठवू तुझ्या बरोबर. नाही नाही नको कसं मी जाते. काहीच टेन्शन. जाशील सांभाळून हो हो घरी पोहोचलीस की फोन कर मला हा हो काका हो. थँक्यू ओके, बाय. बाय. सांभाळून जाग बाळा. हो हो थँक्यू सर. बिचारी हा तिकडे गुरु सर पण ऍडमिट. आय होप गुरु सरांची तब्येत पण लवकर सुधारेल. गुरु यार हे काय झालं असं अचानक? काही नाही ते केळीच्या सालावरून घसऱ्याचं निमित्त झालं आणि हे असं झालं. तर लक्ष कुठे होतं तुझं? खाली बघून चालायचंच ना. मग आनंदाने आता लक्ष असतं तर झालं असतं का हे. जाऊ दे ना आता झालं झालं विसरून जा. हाँ वो तो किस्मत अच्छी थी सिर्फ पैर टूटा. येस सर. डेस्टिनी प्लेज अ मेजर रोल इन आवर लाईफ. आणि कधी कसा ऍक्सिडेंट होईल आणि पाय घसरेल सांगता येत नाही. गुरु सर आता तुम्हाला ना कमीत कमी 1 आठवडा आराम करायचा. बेड रेस्ट कंपल्सरी. आठवडाभर हो चल चल रे हे काही नाही नॉर्मल आहे. हे 1-2 दिवसात काढलं की मी येतोय ऑफिसला लगेच. असंही असंही नाही. हा आनंद भाऊजी अजिबात नाही. या बाबतीत मी सांगेस तवर हे ऑफिस मध्ये येणार नाही. येस बॉस करेक्ट. राधिका अगं ते नाही नाही म्हटलं ना. नाही. सर तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळं बघतो ना. येस सर. हे बघा आज ते रॉ मटेरियलचं जे ईमेल होतं ते तिने मला फॉरवर्ड केलं आहे. मेहता अँड मेहता कंपनीचं मी प्रपोजल रेडी कर. अरे हां सर फक्त ती मेहता अँड मेहता कंपनीची फाईल द्या बस. हा ती बॅग
देवा, बॅग तर मी तिथेच विसरलोय.